आज आपण पाहणार आहोत रवा डोसा कसा बनवायचा ते अगदी साधी सोपी पद्धत आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी मैदा घ्यायचा आहे। 1-2 मिरच्या चांगले बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत आणि थोडं अद्रक घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर, याच्यामुळे आपल्याला टेस्ट खूप छान येणार आहे। तर सर्व पीठ हे मिक्स करून घेऊयात आणि गरजेनुसार त्यात पाणी टाकत घ्यायचे आहे। थोडं थोडं करून पाणी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे, एकदम टाकायचे नाही, त्यामुळे गुठळ्या होऊ शकतात। तर या ठिकाणी साधारणतः मला 4 वाट्या पाणी लागलेले आहे। तुम्ही पाहू शकता हे असे आपले बॅटर बनून तयार आहे। आता याला आपल्याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचे आहे। अर्ध्या तासानंतर हे तुम्ही पीठ पाहू शकता, सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे। याच्यावरती कांदा बारीक चिरून असा स्प्रेड करून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही अशी जाळी त्याला आलेली आहे। रवा डोशाला अशीच जाळी बनते। आता हे सर्व पीठ आपण तव्यावर स्प्रेड करून घेतलेलं आहे, तर याला चांगलं असं शिजवून घेऊयात। ह्याच्यावरून थोडंसं तेल आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता रवा डोसा खालून चांगला भाजला गेलेला आहे। तर याला मी आता काढून घेते। आता हे कढईच्या साहाय्याने आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे। असा त्रिकोणी शेप मी करून घेते आणि याला आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। तर आपल्या रवा डोसाची रेसिपी बनवून तयार आहे। जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर चला भेटूया आपण एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।